नर्मदे सकाळचे 6:30 वाजले आणि सध्या मी आहे इथे कुबेर भंडारी धाममध्ये आणि इथून आमची नर्मदेची परिक्रमा आरंभ होत आहे आणि असा प्रवास चालला आहे. बॅग पाठीमागं असले की अवघडतो जरा, वळता येत नाही, राऊंड घेतला की मागचं असं नाही लागतं. बघा एकदा चालता चालता दर्शन घेऊ. नर्मदे हे 12 ज्योतिर्लिंग दर्शन आहे आणि फार जुनं पुरातन या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे, श्री गणेश आहे, असा परिसर आहे या कुबेर भंडारी मंदिराचा. नर्मदे हर नर्मदे हर. इथे एक वेगळी आकर्षक वस्तू है, एक वैज्ञानिक स्थान पर ब्रह्म लिखा हुआ है. इसका अर्थ यह है कि ब्रह्म एक ही प्रकार का होता है. वैदिक घडी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण घडी काही वेळेवर नाही, त्याच्यामध्ये 8ला 5 कमी आहेत आणि आता खरोखर 6:30 वाजले. नर्मदे हार. समय सही नहीं बता रहे, बाकी नाम तो सही बता रहे. नर्मदे हार. नर्मदे हर. मात गंगे हर जटाशंकरे हर. मा नर्मदेच्या परिक्रमेमध्ये आज सकाळी आम्ही कुबेर भंडारी धाम इथून निघालो आणि आता तिलकवाड्याच्या दिशेने मार्गक्रमण चालू आहे. पण परिक्रमावासींसाठी वेगवेगळे पर्यायी मार्ग असतात, त्यापैकीच आता हा शॉर्टकट मार्ग आहे. हा वना जंगलातून आहे आणि सडक मार्गाने गेलं तर 2-4 किलोमीटर जास्त पडतं असं बोललेत. पण इथल्या नर्मदा खंडातल्या लोकांचं एक वास्तव आहे, त्यांना परिक्रमावासींना सर्व घाटांची आणि देवी देवतांची दर्शनं करवायची आहेत, म्हणून की लोक पर्यायी मार्ग सुचवतात. आणि हरकत नाही, आम्हाला या मार्गाने अंतर वाढलं जरी तरी मैयाचं सानिध्य आहे. एकदमच जवळ नाही, पण मैयाच्या तटाच्या आसपासच आमचा प्रवास चालला आहे. नर्मदे हार. अशा प्रकारे सकाळी थोडी गडबड होते, आवराआवर करून निघायची, पण तरी 6:30पर्यंत आम्ही मार्गाला लागतो. म्हणजे सूर्योदय झाल्याच्या नंतर. त्याआधीसुद्धा निघणारी काही मंडळी आहेत परिक्रमावासी, ती गेलेत बरीच पुढं, आणि काही मागणंसुद्धा त्या टाईपची मंडळी येत आहेत. तर ती लोकंसुद्धा पहाटे 4:30ला 4:15ला सरळ उठायचं आणि मार्गाला लागायचं. मग 1-2 तास दिवस उजाडेपर्यंत चालायचं आणि मग कुठे तरी थांबून आरती करायची, आंघोळ करायची, आरती करायची आणि पुढे मार्गक्रमण करायचं. पण आम्हाला तसं काही शक्य होत नाही. आम्ही जिथे मुक्कामाला असतो तिथेच पहाटे 4:30ला उठून आंघोळ, त्यानंतर पूजा आणि 6:30पर्यंत थांबून मग मार्गाला लागायचं, असा आमचा रोजचा नित्यक्रम चालू आहे. आणि या क्रमामध्ये आतापर्यंत तरी खंड पडलेला नाही. आणि दररोज सकाळी ज्या सद्गुरूंच्या पादुका माझ्याबरोबर आहेत, असे सद्गुरू श्रीधर महाराज, त्यांची आरती, गुरुवर रामभाऊजी महाराज यांची आरती ही आवर्जून रोजच्या आरतीमध्ये असते. त्यानंतर पांडुरंगाची, ज्ञानोबाची, तुकोबाची आणि शेवटी मा नर्मदेची, असे नित्यनेम क्रम आहे. आनंद आहे. त्यामुळे काय एक चित्ताला प्रेरणा मिळते की माझ्याबरोबर सद्गुरू आहेत, माझ्याबरोबर माझे. तर सद्गुरूंचा विषय आला की माऊलींची एक ओवी आठवते. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाटे नेहमी एका ज्ञानेश्वरीतील ओवीवर प्रवचन करायचे. ज्ञानेश्वर महाराज वाटे येरळीकर. तर ते म्हणून जाणते श्री गुरुभजी जे
तेने कृतकार्य होईचे, जैसे का मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओळीवर बरीच प्रवचनं गुरुवर्य बाठे महाराजांची मी ऐकलेली आहेत आणि प्रत्येक प्रवचनामध्ये माऊलींची वेगळी परिभाषा आणि वेगळं चिंतन असायचं. आणि महाराजांकडे एक अचाट बुद्धिमत्ता होती की ते व्यक्तीच्या नावासह त्या काळचे फोन नंबर आणि त्या काळचे STD कोड हे सर्व त्यांच्या स्मरणात असायचं. अशा सद्गुरूंचं सानिध्य मिळालं आहे. त्यामुळं ही वाट सुकर होते आणि मैयाचा तट आहे, इथं कोण्याच गोष्टीची अडचण नाही. म्हणतात मैयाच्या तटामध्ये आटा, काटा और भाटा इनकी कमी नाही होती. आटा म्हणजे काय तर सदावर्त, काटा म्हणजे काय तर ह्या काटक्या, आणि भाटा म्हणजे काय तर ज्या काटक्यांच्या माध्यमातून आपण चूल पेटवू ती दगडं इथे कमी नाही आहे. म्हणून प्रसाद तयारच मिळेल या आशेपेक्षा आपण चालत राहायचं आणि पुढे पुढे मार्गक्रमण करत मैयावर सर्व सोपवायचं. ती अलगद सर्व सांभाळते. कुठे गेले नवीन रस्ता दिसला पाठ चुकते, नर्मदे हार हाक द्यायची, लगेच मार्ग सापडतो. नर्मदे हार. नर्मदे हार हे वडिया गावातून चाललो आहे. गेल्या 10 मिनटापासून चालतो मी. खूप लांबून गल्ली आहे. तर इथे एक विषय दिसलं मला. या गावात बहुतेक एका घराला 2 आशा असतील. पूर्ण गाव ट्रॅक्टरांचं आहे, छोटी मिनी ट्रॅक्टर सगळ्यांकडे. नर्मदे गुजरात सरकारचं वितरण सबसिड्या वगैरे वाटप करून प्रत्येक घराला कुठे कुबोटा आहे, कुठे कॅप्टन आहे, कुठे जॉन डियर आहे. इथे कपड्यामध्ये एक कॅप्टन आहे. एका घराला 2 आहेत बहुतेक. 2 ट्रॅक्टर. कशी शेतकऱ्याची उन्नती नाही होणार नाही का. नर्मदे प्रत्येक घराला असं एकही घर नाही. यांचं कुठं कामाला गेलं असेल, याही घरामध्ये रोटर आहे म्हणजे ट्रॅक्टर गेलं कुठं. आतमध्ये एक महिना पडला आहे. रोटर आहे इथं प्रत्येक घराला. म्हणजे एका या गावामध्ये 60 ते 70 छोटंसं खेळ आहे वडिया म्हणून. 60 ते 70 ट्रॅक्टर आहे. एक ते पुढचा ते ट्रॅक्टर अख्ख्या गावात ट्रॅक्टर आहे. नर्मदे हार. नर्मदे हर. मोत्यांचा सडा आहे. जणू नर्मदा मैयाच्या या तटावर मोती असे परिक्रमावासींच्या मार्गात टाकून ठेवले. बघा पाण्याचे दव आहेत. आणि दुरून बघितलं कसं वाटते पांढरी चादर जणू या हिरव्या शालीला पांढरी जरी भरवली. हिरवागार परिसर आहे आणि त्या हिरव्या शालीवर पांढऱ्या मोत्याची जशी ही आरास मांडून ठेवली. काय कमाल आहे निसर्गाची. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8:45 वाजलेत आणि इथे गाव आलं एक वरवाडा म्हणून छोटंसं खेडं आहे. आणि या गावामध्ये सुद्धा परिक्रमावासींच्या सेवेसाठी एक आश्रम आहे. बाहेरच एक बोर्ड मिळालेला नर्मदे हर. नर्मदे हर.
या आश्रमाचं नाव आहे श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा श्री देव गंभीर आश्रम वरवाडा नर्मदे रत्नक्षेत्र वरुणेश्वर महादेव तीर्थक्षेत्र. संपर्क श्री गजानंद महाराज आणि मोबाईल नंबर आहे. आणि तिथनं पुढे मोरिया हे गाव आहे आणि समोरच एक मंदिर आणि आश्रम आहे. परिक्रमा मार्ग आमचा मोरियासाठी इकडनं सुद्धा आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग मोरिया. नर्मदे हार. अशा प्रकारे आमचे जीजी आणि जिजाजी आराम करतायत एका खोडावर बसून. नर्मदे हार. परमपूज्य गुरुवर्य श्री 1008 रामानंदजी महाराज का पावन दिव्य चतुर्मास मोहनानंदजी घाट श्री नंदिकेश्वर महादेव गाम मोरिया इथपर्यंत आता आम्ही आलो. आता सकाळची झाली 9:20 आणि अजून पुढे परिक्रमा करता येऊ शकते. आणि इतक्या लवकर कुठल्या आश्रमामध्ये थांबणं हे योग्य नाही. आणि आश्रमांमध्ये थांबल्यापेक्षा शरीराला भूक असली तरच थांबायचं. अजून वेळ नाही, त्यामुळं पुढचं मार्गक्रमण करू. एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. इथे गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असे बोर्ड आहेत. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादाजी प्रणित स्वाध्याय परिवार संचालित घर मंदिर आणि त्याच्यामध्ये गाव मोरिया तहसील तिलकवाडा जिल्हा नर्मदा असं मेन्शन असतं. असे बोर्ड असतात. काही ठिकाणी स्वाध्याय कृषी असं बोर्ड असतं तिथे शेतीबद्दल एक बोर्ड लावलेला असतो. आणि इथे घर मंदिर म्हणजे गाव आहे म्हणून घर मंदिर असे आहेत. काही ठिकाणी गीता विद्यालयाची सुद्धा स्वाध्याय परिवाराचे बोर्ड आहेत. आणि जेमतेम सर्वच गावांमध्ये आहे. खूप प्रचार प्रसार झालेला आहे इथे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचा. नर्मदे हर. नर्मदे हर. दिव्य पावन चतुर्मास श्री श्री 1008 रामानंदजी महाराज यांचा इथे भव्य असा आश्रम आहे. गावाचं नाव आहे मोरिया. आणि इथेच आज दादागुरूंच्या चतुर्थ चरण परिक्रमेचा दुपारचा ठेपा आहे. दादांगुरू बरोबर बऱ्याच गाड्या वगैरे आहेत. ती सुद्धा गाडी दादांगुरूच्या बरोबर आहे. तर इथे ते त्यांचा पडाव पडणार आहे दुपारचा. आणि आमचा पडाव आणखी 5 किलोमीटर लांब आहे. नर्मदे नर्मदे हर. 11:20 झालेत आणि आम्ही पोहोचलो आता चुडेश्वर या गावात. छोटंसं गाव आहे आणि जेमतेम लोकसंख्या असणारं गाव आहे चुडेश्वर गाव. नर्मदे हर. दुपारचे 11:15 आणि आम्ही चुडेश्वर गाव सोडून पुढे आलो. तर असं एक बृहत्मा यांचं ठिकाण आहे आणि अगदी निर्मनुष्य आहे. इथे शीट पाखरू दिसत नाही. आणि हा भागही जरा बंजरसारखा एरिया आहे. आणि चुडेश्वर गावातून आम्ही येत असताना तिथं अनुभवलं. चुडेश्वर गावात सर्व मुस्लिम वस्ती आहे. त्यामुळे त्या गावात कोणी पाण्यालासुद्धा विचारलं नाही. आणि सध्या बॉटलमध्ये पाणी बघावं लागेल. थोडं पाणी आहे. आणि एवढ्यावर आता तिलकवाडा गाठायचा आहे. तसं लोक सांगतात तिलकवाडा 3 किलोमीटर आहे. पण निदान तिलकवाडा तालुक्याचं ठिकाण आहे तर एखादं टावर 2-2.5 किलोमीटरपासून दिसायला पाहिजे. हे मोठ्या लाईनचे टावर दिसत आहेत. पण गावातलं मोबाईल नेटवर्कचा टावर एकही इथे आढळून येत नाही. त्यामुळं तिलकवाडा इथून 4.5-5 किलोमीटर असेल. पाणी सोबत असणं गरजेचं आहे. एवढ्या पाण्यावर भागेल आणि भागवावं लागेल, पर्याय नाही. इथं आसपास बिलकुल नाही, पिकं नाहीत, शेती नाही.
सर्व जमीन जी आहे एकदम बंजर आहे. असा हा एरिया आहे चुडेश्वरच्या पुढचा. चुडेश्वर गाव सोडून आम्ही 2 किलोमीटर लांब आलो आहे. पण इथे कधी काळी काही यात्रा होत असेल, कारण इथे लक्षणं दिसतात. कचरा वगैरे पडलेला आहे. हे 4 खांब आहेत, त्या खांबावर हार टाकलेले आहेत. आणि ही जय श्री विहत्मा असं देवी मातेचं या ठिकाणी नाव आहे. इथे बहुतेक यात्रासुद्धा भरत असेल आणि बकऱ्या वगैरे आहेत, त्यामुळे असं वाटतं की धनगर लोकांचं आराध्य आहे. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरे हर. जवळपास सर्वच अनुभव परिक्रमेमध्ये मिळतात. पूर्ण बंजर आहे. आणि हा असा एरिया कमी जास्त 100-150 एकराचा असेल. आम्ही अर्ध्या तासापासून अशा एरियात चालतो आहे. कुठंच आजूबाजूला शेती नाही, पाण्याचा स्रोत नाही, जास्त काही मोठे झाडंसुद्धा नाही. नर्मदे हर. दुपारचे 12:50 झालेत आणि सध्या आम्ही दाखल झालो या तिलकवाड्या गावामध्ये. तसं तालुक्याचं शहर आहे आणि भरपूर या ठिकाणी विकास कामं चालले आहेत. इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी 26 किलोमीटर अंतर दाखवलं आहे. आणि हा असा भला मोठा नवीन चौक आणि सर्व नवीनच काम आहे. जवळपास रोडसुद्धा नवीन आहे, तयार झाला आहे. आता तिलकवाड्यामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तिलकवाड्यापासून उत्तर वाहिनी परिक्रमेचा जो मार्ग आहे त्या मार्गाने पुढील प्रवास गरुडेश्वरच्या दिशेने करायचा आहे. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरे हर. आज दादागुरु दुपारच्याला मोरिया या गावामध्ये आहेत आणि संध्याकाळी इथे येणार आहेत. तर दादागुरूच्या ग्रुपमधली ही गाडी इथपर्यंत आलेली आहे. संध्याकाळच्या आश्रमावर येणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 1:10 झाले आणि आम्ही आता इथे दाखल झालो. वासुदेव कुटीर, पण दुपारचे प्रसादीनंतर मंदिर बंद असते. आताही मंदिर बंद आहे. वासुदेवानंद सरस्वती कुटीर या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती महाराज टेंबे स्वामी यांनी आपला चतुर्मास घालवला होता. त्यामुळे हे फार पवित्र आणि विशेष ठिकाण आहे. या ठिकाणाचं दर्शन मिळालं तेच अहोभाग्य आहे. नर्मदे हर. परिक्रमासाठी प्रसादी चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. वासुदेव कुटीर, मारुती धाम. इथून दर्शन वगैरे घेऊन प्रसादी घेऊन पुढील प्रवासाला निघालो. आता 3:15 वाजले. इथे समोर संगम आहे, पण आता आम्हाला विचारपूस केली असता कळालं की आता नदीचं पाणी ओसरलेलं आहे. जी मैयाला संगमामध्ये समाविष्ट होती ती मैयाची सहनदी. त्यामुळे आता इथून आम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमा प्रारंभ झाली असा संकेत आहे. पण आता आमची उत्तर वाहिनी तर नाही, आमची संपूर्ण परिक्रमा आहे. तर उत्तर वाहिनीच्या परिक्रमेच्या मार्गानेच आम्ही आता पुढे जातो आहे. आणि उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण होण्याच्या आधी आम्ही थांबणार आहे मुक्कामाला. कपिलमुनी आश्रम आहे, आणखी एक आश्रम आहे वासुदेव आश्रम. तर त्यापैकी कुठल्या तरी एका आश्रमाला थांबायचं आहे. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरे हर.